इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 16 नंबरची गाथा बघत होतो. जसं तुम्ही प्रवचन सारला म्हणताय ना, विज्ञान शैलीने सांगितलं आहे, द्रव्यगुण पर्यायाचं कथन केलं आहे डीपमध्ये. ॲक्च्युली इथं पण तसं केलं आहे. पंचास्तिकायसुद्धा म्हणून म्हणतात ना, काय करत आहे, जीवनात हरित क्रांती करायला कारण पंचास्तिकाय आहे. म्हणून ते सगळं द्रव्यगुण पर्यायाचं उलटं इथं पण डीप वर्णन केलं, फक्त वेगळ्या स्टाईलनी ह्याच्यामध्ये आणि प्रवचनसारमध्ये वेगळ्या स्टाईलने केलं. कुठूनही शेवटी जायचं आपल्याला शुद्ध आत्म्या स्वभावाकडे, त्याच्याशिवाय बाकीचं सगळं तर तत्व काय तसेव विस्तरह, जीवनी पुद्गल हेच भिन्न भिन्न आहे एवढं सांगण्याचं कारण आहे. आणि त्याच्याशिवाय जे काय विस्तार केला तो सगळा ते समजून घेण्यासाठी आहे. 16वी गाथा काय सांगताय, भावा जीवादिया जीवगुणाचेदनाय ओगो सुरनरनारयतिरिया जीवस्यपज्जया बहुगा. शास्त्रामध्ये ठेवली चेदनाय ओगो पाहिजे. काय सांगितलं, भाव म्हणजे द्रव्य कुठले कुठले आहेत, जीवादिक. गुण कुठले कुठले आहेत, तर जीवाचे चेतना आणि उपयोग आदी, म्हणजे जीवाचे फक्त सांगितलेत गाथेमध्ये. असं प्रत्येक द्रव्याचे गुण त्याचा स्वभाव आहेत हे सांगितलं. ते पुस्तक नवं घेतो, हे घे खालचं, हे माझ्याकडे. भाव म्हणजे द्रव्य, गुण आणि पर्यायाचं या गाथेमध्ये कथन करतात. मग भावाचे भेद कुठले, जीव, पुद्गल, धर्म, आकाशकाल. गुणांचे भेद तर त्या त्या द्रव्याच्या अनुसार त्याचे गुण. मग जीवाचे गुण, चेतना आणि उपयोग, ह्या दोनमध्ये सगळे गुण गर्भित केले म्हणा, किंवा हे दोघांना मुख्य करून सांगितलं. बाकीचे सगळे गुण गौण रूपाने आहेतच. पुढं पर्याय कुठले आहेत, तर इथं कथन केलेलं द्रव्य पर्यायाचं कथन केलं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये गुणपर्यायसुद्धा आहेत. मग मनुष्य, तिर्यंचे, देवनारकी या जीवाच्या अनेक पर्याय आहेत असं सांगितलं. असंच प्रत्येक द्रव्याच्या प्रत्येक गुणाचे पर्याय आहेत हे समजून घ्या, हे सांगितलं. तर काल मी वाचलं होतं चांगलं प्रकरण काय, की द्रव्य कशाला म्हणायचं, किंवा द्रव्य कसं असतं. त्याच्यासाठी वर्णिजींनी छान सांगितलं की एक परिणमन जितने में पूरे में हो, जिससे बाहर न हो, वह एक पदार्थ कहलाता है. एक परिणमन जितने में पूरे में हो, वह एक द्रव्य कहलाता है. जिससे बाहर न हो, जे पण परिणमन होणार, जर डोळ्यासमोर तुम्ही परमाणू घेतला असेल ते द्रव्य आहे. एखादं हे पुस्तक हे द्रव्य नाही आहे. पुस्तक हे द्रव्य का नाही आहे, हां, मग ते अनेक द्रव्यांचा समूह आहे. मग कशावरनं हे ओळखायचं, ह्याच्यासाठी त्यांनी युक्ती सांगितली आहे की जर तुम्ही एखादी वस्तू, समजा त्याला आग लागली म्हणलं, त्यांनी उदाहरण दिलं ना काल, चौकी हे एक द्रव्य घेतलं तर द्रव्य नाही आहे ते. त्याला जर एका टोकाला आग लागली तर सगळं द्रव्य एकाच वेळी नाही जळत, काही जळलं काही नाही जळलं असं होतं. म्हणजे समजून घ्या, जे एक असतं त्याच्यामध्ये एक परिणमन संपूर्ण भागामध्ये होणार, तरच त्याला द्रव्य म्हणलं जाईल, पदार्थ म्हणलं जाईल. एक पदार्थ की अवस्था जो भी बने वह उस पदार्थ की एक देश में न बनेगी, पूरे में बनेगी. मग तो एक प्रदेशी परमाणू आहे तर त्याचं परिणमन एका प्रदेशामध्ये होतं आहे. तसं आता मी असंख्यात प्रदेशी आहे, तर एक परिणमन होताना कुठलंही असू देत, सुखरूप परिणमन झालं आहे, दुःखरूप परिणमन झालं आहे, कुठं होणार, संपूर्ण आत्मप्रदेशामध्ये एका समयातलं परिणमन व्याप्त आहे पूर्ण. असं नाही आहे की म्हणून इथं संवेदना आहेत, इथं काय फिलिंग्ज आहेत, इथं खाली काय बळ आहे, असं नाही आहे.
नाही आहे, एक अखंड आहे ना द्रव्य तुमचं. मग जे अखंड संपूर्ण भागामध्ये एका वेळेस परिणमन होणार ते एकच असतं, असं वेगळं वेगळं पार्ट वाईज नाही आहे. म्हणून सांगतायत तिथं की एक पदार्थ की अवस्था जो भी बने वह उस पदार्थ की एक देश में न बनेगी, पूरे में बनेगी. अगर एक देश में बने तो समझो वह एक पदार्थ नहीं है, अनेक पदार्थ है. म्हणजे कन्क्लुजन काढलं की जर तिथं परिणमन भिन्न भिन्न दिसतंय तर घराला आग लागली, एका साईडला जळलं एका साईडला नाही जळलं, म्हणजे ते एक द्रव्य नाही आहे. म्हणून तिथं एक द्रव्य असेल तर त्याच्यामध्ये संपूर्ण प्रदेशात एकच परिणमन दिसणार. अगर एक देश में न बने तो समझो वह एक पदार्थ नहीं, अनेक पदार्थ है. जसं चौकीचं उदाहरण दिलं. चौकी एक चीज़ नहीं है, वह अनंत परमाणुओं का समूह है. सो कुछ जल गई कुछ नहीं जल रही. अगर एक चीज़ हो तो जो भी अवस्था बनेगी वह पूरे में बनेगी, आधे में न बनेगी. एकच चीज आहे, वस्तू आहे, पदार्थ आहे, तर त्याची जी पण अवस्था होणार आहे ती संपूर्ण त्याच्या प्रदेशामध्ये होणार आहे. असं होत नाही की अर्धा भाग नारकी आहे अर्धा भाग, मग होतं की भोगभूमीमध्ये मग काय म्हणायचं, अर्धा भाग पण मनुष्याचा आहे अर्धा भाग तिर्यंचांचा आहे. मग एक आहे का दोन आहे ते द्रव्य, मग कसं काय एकच. शरीराची अवस्था तर भिन्न आहे, ते तर अनेक द्रव्य आहेत, पण जीवाचं परिणमन एकच आहे. मग तो जीव तिर्यंच आहे का मनुष्य आहे. सोनल माणूस म्हणतो ना, हा मनुष्यच आहे. तुम्हाला रूप कसंही दिसे ना, मनुष्यगती नामकर्माचं उदय तिथं म्हटल्यावर जे जे त्याचं आहे ते रूप बाहेरून तुम्हाला कसलंही दिसू देत. जसं तुम्ही आत्ता बेडब आकार केला, काहीतरी वेश केला समजा तिर्यंचंद, म्हणून थोडी तिर्यंच झाले. मग त्याला जे नामकर्म आहे त्याच्यानुसार तो तसा आहे. मग त्यामुळं आणि परिणाम तसे आहेत मनुष्याच्या योग्य, म्हणून त्या गती आणि आयुमध्ये तो आहे असं म्हणलं जातं. म्हणून बाहेर रचना भले तुम्हाला अशी दिसली की अर्धी मनुष्याची अर्धी तिर्यंचांची, तरी सुद्धा ते एकच द्रव्य आहे. संपूर्ण प्रदेशामध्ये एकच परिणमन एका वेळेस होणार. मग बाहेर शरीराचा आकार दिसतोय वेगळा वेगळा म्हणून ते शरीर एक द्रव्य नाहीच आहे. शरीर तर अनेक द्रव्यांचं पिंड आहे. इथं सुद्धा सांगितलं आत्ता आपलं हे शरीर म्हणजे एक द्रव्य नाही आहे. मग तिथं कसं असणार आहे, भलेही वेगळे वेगळे दोन तुम्हाला पार्ट्स दिसत आहेत तरी सुद्धा ते एक द्रव्य नाही. अनंत परमाणुंचा पिंड आहे ते सुद्धा. यह एक पदार्थ की पहचान है और वह अवस्था उस एक के प्रदेश से बाहर न रहेगी. यह एक पदार्थ की पहचान का उपाय है. यह तो हुई व्यक्तिगत बात. अब ऐसे अनंतानंत पदार्थ है. मग सांगितलं होतं काल की जाती अपेक्षेने 6 आहेत आणि संख्या अपेक्षेने पदार्थ अनंत आहेत. जाती अपेक्षेने जीव किती आहेत, एकच आहे. जाती म्हणत असताना टाईप एकच टाईपमध्ये सगळे जीव आले. मग संख्या अपेक्षेने म्हणत असताना अनंत जीव आहेत. परत त्यामध्ये करा जाऊ देत. मग जीवाचे टाईप्स करायला गेलो तर संसार आणि मुक्त हे 2 टाईप्स होतील. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा संसारी किती मुक्त किती, संसारी किती मुक्त किती, संसारी जीव किती आणि मुक्त जीव किती. संसारीचं 16 असे कळतं ना, आणि 13 मायनस असं काय 13 मायनस संसारी आणि 3 3 13 असं केलं ना प्रमाण. तरी पण अनंत आहेत. 3 राशी जर सिद्धांची आहे तर 13 राशी संसारी जीवांची आहे. पण 3 ही संख्या सुद्धा अनंत आहे आणि त्याच्यापेक्षा अनंत पट संसारी आहेत. का आतापर्यंत तर सिद्ध अनंत अनंत गेलेत की वर, मग संसारी राशी जास्त का. त्याच्यापेक्षा अनंत जीव इथं आहेत जे जाणार पण नाही. शरीरामध्ये एकाधिक शरीरामध्ये जेवढे जीव आहेत अनंत, ते जीव सुद्धा पूर्णभूत भविष्य काळामध्ये मिळून कमीच आहेत. म्हणजे त्यांची संख्या त्यांच्यापेक्षा कमी होणार राहणार नेहमीच. म्हणजे एकाधिक शरीरामध्ये पण सगळे जीव मोक्षाला म्हणजे ते गेले सिद्ध होत, ती संख्या
तेवढी संख्या पण सिद्ध राशी नाही आहे, हम्म. तर तेवढ्या पटीने जास्त आहेत. म्हणजे आतापर्यंत जेवढे सिद्ध झाले ते जीव म्हणजे एका निगोज शरीरातील जीवांच्या असंख्यात वा काय अनंत वा भाग असं म्हणलं जातं, तेवढी सिद्ध राशी आहे. म्हणून सांगितलं की सिद्ध जीव कमी आहेत आणि संसारी राशी जास्त आहे. पण जाती अपेक्षेने जीव एकच आहे, संख्या अपेक्षेने अनंत आहेत. असं सांगितलं कर्णानियोगामध्ये धौलाच्या 3ऱ्या भागामध्ये की 3 अनंत गुणात म्हणावं लागेल की अनंत गुणा, केवढे 3 तर अनंत आनंद दोन्ही पण अनंत आहेत ना, 3 आणि 16 अनंत गुण त्याचा पण अनंत गुणाचा 3 आणि 13. म्हणजे अनंत 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 सिद्ध आहेत, त्याच्यापेक्षा समजून घ्या इतके पट अधिक आहेत संसारी जीव या अपेक्षेने सांगितलं. सर्व पदार्थों में अब जाति की बात देखो, जिस रूप से जितने पदार्थ पूरे एक समान हो, जरा भी अंतर न आए तो वे एक जाति के पदार्थ कहलाते हैं. मगर और बात में पूरे समान है, केवल एक बात में फर्क है तो किशोरीबेन सगळ्या बाबतीमध्ये समान आहेत, पण एकाच बाबतीमध्ये जर ते फरक असेल त्याच्यात काय, तर पदार्थांची जाती काय म्हटलं त्यांनी, और बात में पूरे समान हो, केवल एक बात में फर्क है तो भी वे 6 जाती के पदार्थ न होंगे. जर तुम्ही त्यातलं काहीतरी जाती अपेक्षेने त्यात थोडासा फरक आहे असं म्हणलात तर मग ते 6 राहणार नाहीत जाती अपेक्षेने, द्रव्य अधिक होतील. मग त्यासाठी त्यांनी इथं अभव्यांचं उदाहरण घेतलंय. माताजी नेहमी सांगायचे, पण मला इथं ह्या गाथेत आधार मिळाला त्याचा. वह जाती न्यारी हो जाएगी, जर त्यात काही थोडासा फरक आहे असं म्हणला, जीव पुद्गल धर्माधर्म आकाशकाल ह्याच्यापेक्षा थोडंसं काहीतरी डिफरन्स आहे त्या पदार्थात असं तुम्ही म्हणायला गेला तर 7वा पदार्थ होईल तो. आणि तसं तर नाही आहे, ह्याच्यासाठी सांगतायत ती जातीच वेगळी होऊन जाईल. जैसे जीव एक जाती है, इसमें कितने जीव आ गए, अनंत. सिद्ध महाराज भी, निगोदिया जीव भी, अन्य संसारी जीव भी. आता सांगायच्यामध्ये थोडं फरक आहे का नाही आहे, काहीच फरक नाही आहे हे सांगायचं आहे, नाहीतर मग वेगळा जीव होऊन जाईल तो, म्हणजे त्याचं जातीच वेगळी मानावी लागेल. सगळे जीवच आहेत, जीवापेक्षा वेगळं लक्षण नाही आहे त्यांच्यामध्ये काही सुद्धा, कुठलाही जीव असू देत, मग तो कितीही अज्ञानी, कितीही पापी, कितीही विशुद्ध परिणामी, तरी जीव रूपाने सगळे समान एका जातीत आहेत. म्हणून त्यांनी घेतलं सिद्ध जीव, निगोदिया जीव, अन्य संसारी जीव, अरिहंत भगवान सब एक जाती में आ गए, उनमें जरा भी फर्क नहीं है. म्हणून लोक याच्यामध्ये फरक करायला जातात की सिद्ध म्हणजे शुद्ध आहेत आणि संसारी म्हणजे अशुद्ध आहेत, म्हणजे जीवालाच फरक करून टाकलं. मग सर्वथा पर्यायाशी अभेद करून जीवाला अशुद्ध म्हणलं. तर सांगतायत की जीवाची जाती जर एक आहे तर सगळे जीव त्याच्यामध्ये गर्भित होणारच. जरा जरी तुम्ही फरक करायला गेलात तर 6 पेक्षा संख्या अधिक होऊन 7 जीव होतील. भव्य और अभव्य जीव में फर्क है क्या, ज्यांच्यामध्ये मोक्षाला जाण्याची योग्यता आहे ते भव्य आहेत आणि ज्यांच्यात नाही आहे ते अभव्य आहेत. मग जीव जातीच्या अपेक्षेने भव्य असू दे अभव्य असू दे सगळे समान आहेत हे घेतलं. म्हणून सांगतायत की भव्य अभव्य जीव में फर्क नहीं है, उसकी योग्यता, पर्याय, होनहार इनका भेद पड़ गया, मगर जीव का जो निज में स्वरूप है उस स्वरूप की दृष्टि से भव्य और अभव्य के भेद न पडेंगे. कितीही तुम्ही काही त्याच्यातलं भेद दाखवायला जावा पण जाती समान आहे, म्हणजे तो सुद्धा जीव आहे हे सांगायचं आहे. अन्यथा जीवाहून वेगळं काहीतरी द्रव्य मानावं लागेल. अगर भव्य जीव बिल्कुल अन्य जाति के हो और अभव्य जीव अन्य जाति के हो तो क्या प्रसंग आएगा, तो पदार्थ 6 प्रकार के न कहकर 7 प्रकार के कहे जाते. इस जीव में भव्य अभव्य का भी अंतर स्वरूप दृष्टि से नहीं है.
एवढं स्पष्ट सांगितलं. स्वरूपाच्या दृष्टीने भव्य असू दे, अभव्य असू दे, निगोदी असू दे, सिद्ध असू दे, ज्ञानी अज्ञानी, पापी पुण्यवान, काय संयमी असंयमी, सगळे जीव कसे आहे तो एकाच कॅटेगरीमध्ये येणार. त्यांचं स्वरूप बघायचं आहे. जो निगोद में सोही मुझ में का म्हणता हो हे मग? कारण त्यातलं तो जीव दाखवायचा आहे. असं नाही आहे की निगोदातला जीव वेगळा आहे आणि सिद्धातला जीव वेगळा आहे, असं नहीं है. चाहे वह कभी मुक्ति न जा सके मगर स्वरूप चेतन है और वह सब में एक समान है. म्हणजे स्वरूपाच्या अपेक्षेने त्याच्यामध्ये सुद्धा जीवाचं जे लक्षण आहे तेच लक्षण जातं. मग तो भव्य असू दे किंवा अभव्य असू दे. शक्ति, ज्ञान, दर्शन आदि सब जीवों में एक समान है. भव्य में भी उतनी ही शक्तियाँ है, अभव्य में भी उतनी ही शक्तियाँ है. मोक्षाला जाण्याची शक्ती आहे का? अभव्य जीवाकडं मग शक्ती असमान आहे सांगायला. सम्यक दर्शनाची शक्ती आहे का? मग व्यक्तीने असं म्हणू शकतो ना, केवळ ज्ञान शक्ती आहे का? आहे. मग हे सांगायचं. शक्ती आहे म्हणूनच त्यांनी घेतले वर्ड्स. शक्ती उतनी ही है. जशी जीव अभव्यामध्ये आहेत ना तशी सगळी शक्ती अभव्यामध्ये पण आहे. अभिव्यक्ती नाही आहे त्यांची, त्याच्यामध्ये तशी अभिव्यक्तीची योग्यता नाही आहे. पर्यायामध्ये ते प्रगट करू शकत नाही, एवढाच डिफरन्स आहे. म्हणून तर म्हटलं की द्रव्य अपेक्षेने जर त्यांच्यामध्ये केवळ ज्ञान नसतं तर, शक्ती अपेक्षेने अभव्यांमध्ये केवळ ज्ञान नसतं तर, हां श्रद्धा गुण नसता तर. सम्यक दर्शनाची पात्रता म्हणजे गुण आहे ना, तो त्याच्याजवळ आहे, शक्ती आहे ती त्याच्याजवळ, पण तशी अभिव्यक्ती तसं परिणमन नाही. म्हणून सांगतायत जेवढे भव्यामध्ये शक्ती आहे तेवढ्याच अभव्यामध्ये सुद्धा आहे. तुम्ही काय म्हटला दीपाली भाभी? मी नाही ऐकलं. हा, तर काय झालं असतं, द्रव्य बाजूला काढलं असतं. 6 द्रव्याच्या ऐवजी 7 द्रव्य मानावी लागली असती जर त्यांच्या शक्तीमध्ये सुद्धा डिफरन्स आहे असं म्हटलं असतं तर. फर्क शक्ती की व्यक्ती होने की शक्ती में है. म्हणजे शक्तीची अभिव्यक्ती होण्याच्या योग्यतेमध्ये फरक आहे. यानी जिसमें आत्मशक्ति व्यक्त न हो सके उसे अभव्य कहते हैं. जिसमें आत्मशक्ति व्यक्त हो उसे भव्य कहते हैं. काय फरक आहे भव्य आणि अभव्यामध्ये? अजून त्या भावदीपिकामधलं वाचलं त्यांनी, दीपचंदजी जैननी अनेक प्रकाराने भव्य आणि अभव्य लावलेत. दीपाली भाभी सांगा काय काय घेतलं होतं मागे एकदा. भव्य आणि अभव्यामध्ये काय फरक? त्याच रूपाने परिणामन म्हणजे त्या गुणाचं त्या रूपाने परिणामन होणार. आपण काय आलो भव्य म्हणजे तसं तसं परिणामन होणार आणि अभव्य म्हणजे तसं नाही, असं काहीतरी. भव्य तुम्ही योग्य भव्य आणि तसं न होणं हे अभव्य हे लक्षण केलं तर ज्ञान गुण ज्ञान रूपानेच परिणमन करणार ते भव्य आहे त्या अपेक्षेने, आणि अन्य गुण रूपाने परिणमन करण्यास असमर्थ आहे म्हणून ते अन्य गुणांच्या अपेक्षेने अभव्य आहे. संसारी जीव आहे तो मोक्षाला जाण्यासाठी पात्र आहे म्हणून भव्य आहे, पण मोक्षातला जीव संसारात येण्यासाठी अभव्य आहे असं घेतलं. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूपाने परिणमन करण्यासाठी, एक गुण दुसऱ्या गुणरूप, एक पर्याय अन्य पर्याय रूप परिणमन करण्यासाठी सुद्धा अभव्य आहे, अशी त्याची योग्यता नाही. असं अनेक प्रकारांनी त्यांनी भव्य आणि अभव्य घटवलं होतं. भव्य में जितनी शक्तियाँ है उतनी ही शक्तियाँ अभव्य में भी है, फर्क सिर्फ अभिव्यक्ति में है. जिसमें आत्मशक्ति व्यक्त न हो सके उसे अभव्य कहते हैं, जिसमें व्यक्त हो उसे भव्य कहते हैं, मगर शक्तियाँ सब में एक समान है. उदाहरण सांगा. आगच आहे ती, कुठल्याही प्रकारची आग असू दे त्याच्यामध्ये जाळण्याची शक्ती आहे. म्हणजे ती थोडी का असेना, जास्त का असेना, कसल्या रंगाची का असेना, कुठल्या वेगळ्या इंधनाची का असेना, पण त्याचं कार्य जाळणेच आहे. मग तीच शक्ती त्याच्यामध्ये आहे. तसंच इथं पण म्हटलं की तो भव्य असू दे, अभव्य असू दे किंवा कुठल्याही पर्यायामध्ये असू देत, शक्ती तर सगळ्यांच्यात समान आहे. बोला.
काय विचारायचं का? जसं इंधनमध्ये म्हणजे ठीक आहे. हं, इंधनमध्ये जळण्याची शक्ती आहे, बरोबर. म्हणजे लाकूड लागत. मग कुठलंही इंधन आहे ते त्याच्यामध्ये भस्म होण्यायोग्य आहे त्या अग्नीमध्ये. मग तसं त्या इंधनाचा स्वभाव जसं समान आहे तसंच एका जातीमध्ये आलेल्या सगळ्या द्रव्यांचा स्वभाव समान आहे. अगर एक समान शक्तियाँ न होती तो भव्य जीव के केवल ज्ञानावरण केवल दर्शनावरण ये कर्म होने की ज़रूरत भी न थी, क्योंकि केवल ज्ञान की शक्ति ही नहीं. अभव्य लिहायला पाहिजे होतं त्यांनी, भव्य लिहिलं. अगर एक समान शक्तियाँ न होती तो, म्हणजे म्हणून म्हटलं ना अभव्यांकडे केवल ज्ञानसुद्धा आहे स्वभावाने. म्हणून केवल ज्ञानावरण पण आहे. त्यांना काय गरज होती हो केवल ज्ञानावरणाची? त्यांना केवल ज्ञान होणारच नाही आहे. पण स्वभाव आहे तर त्याचं आवरण करणारं कर्म पण आहे. अभव्य जीव के केवल ज्ञानावरण केवल दर्शनावरण ये कर्म होने की ज़रूरत भी न थी, क्योंकि केवल ज्ञान की शक्ति ही नहीं है. अभव्य में तो केवल ज्ञानावरण किस लिए? तो अभव्य में भी केवल ज्ञान की शक्ति है और उसका आवरण करने वाला केवल ज्ञानावरण सदा रहेगा. काय कळलं? बोला की. शक्ती दर्शने ते आहेच सेम, हम्म. व्यक्त होत नाही आणि डिफरन्स तिचं आवरण पण आहे, शक्ती पण आहे. केवळ ज्ञानावरणाचा क्षय कधी होणार नाही. कधीच होणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काहीच क्षयक्षम नाही, क्षय नाही. क्षयक्षम तर नाहीच आहे त्या कर्मामध्ये, पण त्याचा कधीही क्षय होणार नाही. म्हणजे शक्ती तर त्या बल्बमध्ये जेवढी आहे तेवढी आहेच, फक्त वरचं आवरण दूर होणार नाही, त्यामुळे ते व्यक्त होणार नाही आहे. मग जसं ते पूर्ण शक्तीने प्रकाशित होणारं बल्ब आहे आणि एक तेवढ्याच शक्तीने प्रकाशित होणारं दुसरं बल्ब आहे, पण त्याच्यावर भरपूर आवरण आहे, त्यामुळे त्याचा प्रकाश बाहेर येत नाही आहे. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे हो? दोन्ही पण काय 20 वॅटचे बल्ब आहेत, 200 वॅटचे बल्ब आहेत समजा. फक्त एक प्रकाशित होत आहे, दिसतंय, आणि दुसरं आहे ते झाकलेलं आहे. दोन्ही पण प्रकाशितच आहेत आतून, पण एकाचा प्रकाश तुम्हाला दिसतोय आणि एकाच्यावर पूर्ण आवरण असल्यामुळं काहीच प्रकाश बाहेर येत नाही आहे. त्यामुळं त्यांचा स्वभाव दृष्टीने समान आहेत, ते बाहेर अभिव्यक्तीमध्ये डिफरन्स आहे. तो अभव्य में भी केवल ज्ञान की शक्ति है और उसका आवरण करने वाला केवल ज्ञानावरण सदा रहेगा. यह अंतर तो है मगर स्वरूप में शक्ति में भेद नहीं है. काय म्हणताय का अतुल काका? म्हणजे भव्य जीवामध्ये प्रगट होऊ शकते, अभव्यामध्ये प्रगट होऊ शकत नाही. बरोबर. योग्यताच नसती तशी. जसं म्हणलं योग्यता नाही. हां अप्रगट राहते ते हां. शक्ती नसल्यामुळे. बरोबर. तशी व्यक्त होण्याची शक्ती त्याच्यामध्ये नाही आहे. योग्यता शक्ती आहे पण योग्यता नाही. बरोबर. तशी अभिव्यक्ती होण्याची योग्यता नाही. जसं म्हटलं उच्च गोत्रवाला जीव असेल ना, खूप उत्कृष्ट परिणाम करू शकतो, आणि नीच गोत्रवाल्या जीवाला तुम्ही कितीही उत्कृष्ट उपदेश द्या, कितीही चांगलं सानिध्य द्या, कितीही त्याच्यावर संस्कार करा, त्याची पात्रताच तेवढी असते की त्याच्यावर विचार करू शकत नाही तो जीव. म्हणजे असं अनेक वेळा बघितलं. म्हणजे तुम्ही त्यांना अनेक प्रकारांनी मदत करा, संबोधन करा, दाखवा नेऊन आत्मा, तरीसुद्धा तिथंपर्यंत जाण्याची स्वभावगतच योग्यता नसते त्यांची. म्हणजे असं झालं, मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं मी. काय म्हणताय भाभी? 5व्या गुणस्थानपर्यंत जाऊ शकतो ना, म्हणून तरी गोत्रवाला 5व्या गुणस्थानपर्यंत जाऊ शकतो त्याच्यावर. हां बरोबर. 5व्या गुणस्थानापर्यंतच त्याची मजल जाऊ शकते नीच गोत्रवाला जीव. म्हणजे आता तिर्यांचे आहेत ते सगळे नीच गोत्रवाले आहे, ते पण 5व्या गुणस्थानापर्यंत पुरुषार्थ करू शकतात, पण जाऊ शकतात की. आता गृहत्यागी आहेत, वस्त्रधारी त्यागी जे काय स्त्री आहेत त्या सगळ्या पंचम गुणस्थानापर्यंत. किंवा तुम्ही एखादं व्रत घेतलं ज्ञानपूर्वक आजीवन, तरीसुद्धा, कारण 5व्या गुणस्थानाचे अनेक भेद आहेत, त्याच्यामध्ये कुठेही जाऊ शकतो. मला काय सांगायचं होतं, म्हणजे सम्यक्त्वाच्या अपेक्षेने म्हणत नाही आहे मी, तर सगळेच तिर्यांच्या सम्यक दृष्टी नाही आहेत. किती तिर्यांची सम्यक दृष्टी आहे तो? असंख्यात. तर आणि तिर्यांच्या आहेत किती? असंख्यात. हां,
अनंत म्हणजे आता ते एकेंद्रियांच्या अपेक्षेने, पंचेंद्रियापेक्षेने पंचेंद्रियांमध्येच योग्यता आहे सम्यक दर्शनाची. त्यामुळं जेवढे असंख्यात आहेत ना त्यातले असंख्यातवा भाग म्हणा की ते जीव सम्यक दृष्टी असतील तिर्यंच्यांमध्ये, पण ते सुद्धा असंख्यात आहेत. मग बाकीच्यांमध्ये पात्रता असताना सुद्धा का नाही होत तसं पुरुषार्थ? मग तसंच आहे इथं पण. म्हणून नीच गोत्रवाल्या जीवाला तुम्ही कदाचित ते तिर्यंच परिवर्तित होतील, पण मनुष्यांमध्ये पात्रता असताना सुद्धा तसा उत्कृष्ट विचार करू शकत नाही. म्हणजे त्याचं कारण असतं असं गोत्र वगैरे. मागे एकदा उदाहरण दिलं होतं मी की आमच्या घरात एक कामवाली होती आणि तिचा नवरा आता ते दारुडे वगैरे तसलं व्यसन होतं त्यांना, आणि त्यामुळं हीच सगळं कमवायची आणि ते गमवायचं असं. आणि मग रोज एकदा असं मी घरी गेलेले असताना ते रडत आल्या होत्या घरी. मग बोलत होत्या की माझा नवरा फार मारतो मला, पैसे काढून घेतो वगैरे असं, मी कसं करू, मला जगायला नको वाटतंय. मग त्यांना खूप चांगला उपदेश दिला की म्हटलं त्यांच्याविषयी गैरभाव करू नका, एकतर त्यांना संबोधन करा, तुम्ही स्थिर राहावा, त्यांना स्थिर करा आणि क्षमाभाव ठेवा, त्यांच्याविषयी क्रोध करू नका. काय उपाय नाही आहे ह्याचा दुसरा. एकतर त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करा, नसेल होत तर, शक्य नसेल तर न्यायिक राहा. तर काय करू शकणार आहे दुसरं? घर सोडून जायचं आणि जीव द्यायचा हा उपाय नाही आहे. घरात 4 मुलं होती छोटी आणि मग घर चालवायला पाहिजे, पोरांना सांभाळायला पाहिजे, सगळं तिच्यावर जबाबदारी होती. मग त्यांना असं समजवलं, म्हटल्यावर ध्यान करा म्हटलं, त्यांच्याविषयी असे भाव ठेवा. ठीक आहे म्हणले, शांत झाले, जरासं स्थिर झाल्यासारखं. घरी गेले, दुसऱ्या दिवशी आले, परत तेच होतं, माझा नवरा असलाच आहे, मला असंच करताय. परत तिसऱ्या दिवशी आलं, परत सांगितलं त्यांना, परत सांगितलं, चौथ्या दिवशी रोज सांगत होते जोपर्यंत तिथं त्यांना सानिध्यात येत होते मी तोपर्यंत. पण अशी ती योग्यताच नाही हो, त्यांनी असलेच आहेत असं त्यांची भाषा. म्हणजे काय झालं, दृष्टीच आपली तशी बदलत नाही. कितीही चांगला विचार दिला त्यांना तरी सुद्धा तो विचार करण्याची पात्रता नसते. मग आपलं किती महाभाग्य आहे की आपल्याला आचार्यांनी जे सांगितलं ते शब्द समजतात आणि त्यातला भाव समजतो, तो आत्मा दिसतो, त्याला आपण जाणू शकतो. म्हणजे जे त्यांना द्यायचं होतं ते आपण घेऊ शकतो, हे सगळ्यात भाग्याची गोष्ट. आणि हेच पुस्तक द्या अनेकांना वाचायला, काय कळणार आहे हो त्यातलं. म्हणून सांगतात आपल्याला मिळाली आहे ना योग्यता, तर त्याला फलित करा, त्याचा उपयोग करून घ्या. सांगा काय तर आम्हाला ह्याच्यावर योग्यता काय काय असते योग्यता म्हणजे? आमची योग्यता नहीं है, जाओ दे. अभव्य में भी केवल ज्ञान की शक्ति है और उसका आवरण करने वाला केवल ज्ञानावरण सदा रहेगा. यह अंतर तो है मगर स्वरूप में शक्ति में भेद नहीं है. तो एक जीव जाति है जिसमें अनंतानंत जीव आए. पुद्गल जाति यानी कुछ पदार्थ ऐसे हैं कि मिलकर एक पिंड बन जाए और बिछुड़ भी जाए. ऐसी कला केवल पुद्गल में ही है. जीव जीव परस्पर मिल नहीं सकते, धर्म अधर्म कोई भी पदार्थ मिल नहीं सकते. यहाँ तक कि जीव और पुद्गल भी परस्पर में मिलकर पिंड नहीं होते. पुद्गल पुद्गल ही मिलकर पिंड बन जाए और बिखर कर परमाणु एक रह जाए. ऐसी कला जिन पदार्थों में है उनका नाम है पुद्गल. काय कळलो? अन्य कुठलंही द्रव्य एकमेकांमध्ये मिसळून मोठं होत नाही. मी तो फक्त पुद्गल सोडलं तर फक्त पुद्गलातच ती शक्ती आहे. अन्य कुठलंही द्रव्य म्हणून कुठल्याच द्रव्यांमध्ये कुठल्या जीवामध्ये मिसळायला जाऊ नका हे सांगतायत. काय फायदा हो तुम्हाला जीवनात ह्याचं? सगळ्याशी हां बोला बोला. आपण समजतो ना माझं शरीर म्हणजे आत्मा आणि शरीर हे एक झालं. मी समजतो, मला मी समजतो. तुम्ही सोडून आम्ही मी समजतो काय शरीर म्हणजे मी आहे. हां अजून मोबाईल म्हणजे मी आहे. तो मोबाईल हरवला तर जीव गेल्यासारखं गत होती. सगळी प्रसन्नता सगळा आनंद नष्ट होतो. कुठं गेलो होता आनंद सांग आणि ज्ञान. ते मोबाईल जीव झाला होता आणि आपण निर्जीव झालो होतो ना. शरीर जाणवत नाही, ते गेलं तर आपल्या ह्याच्यात नाहीये तर जाणारच आहे. मिळायचं असेल तर मिळणार आहे, तरी पण अस्थिर होतो. तर ते अपेक्षा
बरं, काय म्हणता हो? मी नाही ऐकलं निखिलीताई. नाही, मी म्हणलं मी पण नाही समजत जीव आणि शरीर एक आहे असं मी म्हटलं. मी पण नाही तसं मानत. बरं, म्हणजे आता हे आपल्या शरीराशी नाही, पण मुलं माझी, नवरा माझा, आई वडील माझे, हे भाव आहेत ना, आणि त्यांना आपण आपल्या रूप म्हणजे आपणच अशा भावाने आपलं सगळं वर्तन असतं. म्हणून ते म्हणलं ना, घर असेल तर घर म्हणजे मी, घर माझं, शरीर मी, शरीर माझं, असं सगळ्या परिग्रहाविषयी आपले परिणाम असतात. त्यालाच म्हणलं एकत्व, ममत्व. व्यापक. त्याच्यातच आपण व्यापलेलो असतो. म्हणून सांगतायत की असं कुठलंही द्रव्य मिळून एक समान असू देत, नाही तर असमान असू देत, पुद्गल सोडून अन्य द्रव्यांमध्ये असं मिसळून एकपणा होण्याची शक्ती नाही. धर्मद्रव्य तर एक अखंड आहे, अधर्मद्रव्य ते भिन्न आहे. आकाशद्रव्य भिन्न आहे. कालाणू सांगा किती कालाणू आहेत? असंख्यात कालाणू आहेत. ते मिळून एक होणार नाहीत, कारण त्यांच्यामध्ये तशी पात्रता, योग्यता नाही. कुठली योग्यता? एक होण्याची. एक प्रदेशीच असतो एक कालाणू, परमाणू सुद्धा आमचा, पण तो अनेक होतो. मग कालाणुकाने महासंघही होऊ शकतो. मग कालाणुकाने होत तो एक प्रदेशीच आहे आणि त्याच्यात पुरणगळण नाही ना मेन, आपण तेच तर बघितलं. नाही, हेतू काय व्यवस्थित द्या. का नाही होत त्याचा? पुरणगलन हे हेतू नाही आहे स्कंद बनण्याचा. स्कंद बनण्याचं कारण त्याच्यातली शक्ती आहे, स्निग्ध वृक्षत्व. जिथं सूत्र म्हणता ना तुम्ही, स्निग्ध वृक्षत्वात बंध, स्निग्ध वृक्षपणाने बंध होतोय, मग तो गुण ज्याच्यामध्ये आहे ना त्याच्यामध्ये बंध दिसून येतो. बरोबर. स्निग्धशी होतो, वृक्षशी होतो, स्निग्ध वृक्षशी आणि वृक्ष स्निग्धशी सुद्धा बंध होतो. मग ती योग्यता फक्त पुद्गलामध्येच आहे, परमाणूमध्येच आहे. एक प्रदेशी आहे हे नाही कारण त्याचं, कारण परमाणू पण एक प्रदेशी आहे. मग कालाणू पण एक प्रदेशी आहे म्हणून त्याचा बंध होत नाही असं नाही. पुरणगलन होतंय म्हणून बंद होतो आणि ह्यांच्यामध्ये नाही आहे म्हणून नाही, असं पण नाही. अन्य जे काय अनेक हेतू तुम्ही द्याल जाल तर ते कारण नाही आहे. फक्त एक सांगितलं, स्पर्श गुण आहे आणि त्याच्या स्निग्ध वृक्ष या अवस्था आहेत, त्याच्यामुळं परमाणूमध्ये बंध दिसून येतो. असा बंध कुठल्याही अन्य द्रव्यामध्ये नसतो. मग जीवामध्ये कुठं मग जीव का बांधला जातो पुद्गलाशी? बांधला कुठं जातो? तो तर फक्त एकतेचा अवघात असतो. मग असं काहीच वाचलं की आम्ही काय वाचलो? मोह राग द्वेष रूप स्निग्ध परिणाम जीवस्य बंध, असं वाचलं. म्हणून काय सांगितलं होतं? ते परिणामच बंध आहेत. बंध म्हणजे असं कुठं जाऊन बांधलं जाणं असं नव्हे. तुम्ही असे परिणाम केलेत मोह राग द्वेषाचे, तर ते परिणामच स्निग्ध आहेत, त्याच्यामुळंच तुम्ही संसारात बांधले गेलाय हे सांगायचं आहे. म्हणून त्या परिणामाला स्निग्ध असं म्हणलं गेलं. म्हणजे तो स्निग्ध वृक्षगुण पुद्गलाचा तो डिफरंट, पण माझ्यामध्ये असणाऱ्या त्या परिणामांनाच असं नाव दिलं गेलं, कारण ते बंधाला कारण असतात म्हणून. मग म्हणून म्हटलं की पुद्गलामध्येच ते शक्ती आहे तशी, म्हणून ते अन्य परमाणूंशी, अन्य स्कंदाशी बांधले जातात. पुद्गल ही मिळकर एकदा म्हणजे रागामुळं आणि द्वेषामुळे दुःख असं घडू शकतो का? तेच होण्यासाठी नाही. सगळं त्यांनी घेतलं आज त्या गाथेमध्ये. ॲक्च्युली मोह राग द्वेष रूप स्निग्ध परिणाम असंच नाव दिलंय. असं म्हणा, वृक्ष म्हणजे द्वेष म्हणा, तर कुठं डिफरन्स करतो तशा अपेक्षेने समजून घ्यायचं. स्निग्ध पण बंधाला कारण आहे, वृक्ष पण बंधाला कारण आहे. पुद्गल ही मिलकर पिंड बन जाए और बिखर कर परमाणु एक रह जाए, ऐसी कला जिन पदार्थों में है उनका नाम पुद्गल है. पूरण और गलन यह प्रकृति जिसमें पाई जाए उसे पुद्गल कहते हैं. पुद्गल जाति में कितने पदार्थ है? पुद्गल जाती अपेक्षेने एकच आहे आणि संख्या अपेक्षेने अनंतानंत आहेत पुद्गल द्रव्य. कारण परमाणू किती आहे? तो
जीवापेक्षा अनंतपट पुद्गल आहेत का? अनंत म्हणायला पाहिजे नुसतं. अनंत अनंत का म्हणताय पुद्गलाला? हेतू. जीव अनंत आहेत आणि त्याचं जे शरीर आहे समजा आपण ते घेतलं तरी ते अनंत एका परमाणू शरीराला आहेत. लागणारे वरिष्ठांना परमाणू, एका जीवाचे एका शरीराला लागणारे परमाणू अनंत आहेत. आणि जीव किती आहेत तुमचे? अनंत. प्रत्येक plus- जीव अनंत परमाणूंच्या पिंडरूप शरीराने बनलेला आहे. मग अनंत जीवांच्या मागं असे अनंत अनंत पुद्गल, ते सोडा, असे पण अनेक पुद्गल आहेत की जे जीवाशी रिलेटेड नाही आहेत. जसे पुद्गल स्कंद पडलेले दगड वगैरे हे, मग त्यांचं जीवाशी काही संबंध नाही आहे, तरी पण ते परमाणू, म्हणून म्हटलं जीवापेक्षा अनंतपट पुद्गल आहे. काय आणि कार्बन वर्गाने घेतलं तर ते अजून जसं एका जीवाच्या हिशोबाने. बरोबर. म्हणजे जीवाशी रिलेटेड जे कार्बन शरीर आहे त्याच्यामध्ये पण अनंत परमाणू आहेत. म्हणून म्हटलं जीवापेक्षा संख्या अपेक्षेने पुद्गल द्रव्य अनंतानंत गुणे आहेत. क्योंकि सिद्ध से अनंत गुणे है. पुद्गल जाति में अनंतानंत पदार्थ है, जिस जीव से भी अनंतानंत गुणे पदार्थ है. क्योंकि सिद्ध से अनंत गुणे है. संसारी जीव, सिद्धांतपेक्षा संसारी जीव अनंत गुणे, और एक एक संसारी जीव के साथ अनंत परमाणुओं का शरीर लगा है, कर्म लगे हैं, तो एक जीव के साथ ही अनंत परमाणु है. फिर अनंतानंत जीव के साथ कितने हैं? तो जीवों से अनंतानंत गुणे पुद्गल द्रव्य है. सिद्धांतजवळ किती पुद्गल? विचार करताय का काय? शरीर बिरी घाल नका त्यांना. सिद्धांतजवळ अनंतानंत सिद्ध आहेत तरी सुद्धा त्यांच्याजवळ कुठले पुद्गल नाहीत, न शरीर रूपाने न कर्म रूपाने. तिथं असणारे वातावरणातले त्यांचा ह्यांच्याशी संबंध नाही आहे, पण त्यांच्याजवळ इटसेल्फ त्यांना असं पुद्गलांशी संबंध नाही आहे. धर्मद्रव्य एक है, उसमें एक यह ही कला है कि जीव पुद्गल चल सकते हैं एक जगह. यह तो एक निमित्त नैमित्तिक योग की बात है. जैसे पानी हो तो उसमें मछली चल सकती है, ऐसा ही निमित्त नैमित्तिक योग है. तो इस लोक में धर्मद्रव्य एक है, जिसके होने से ये जीव पुद्गल चल सकते हैं. मग आमचा काल असं विचार झाला त्याच्यावर की एक अखंड द्रव्य आहे तर त्याच्यामध्ये परिणमन समान आहे. मग धर्मद्रव्यामध्ये काय परिणमन होतं? असं की ते संपूर्ण लोकाकाशामध्ये दिसून येणार एका वेळेस एकच परिणाम. आता त्याचे सामान्य गुण घेतले अस्तित्व गुण वगैरे, तर जिथं जसं परिणमन त्याचं व्हायचंय ते सगळ्या प्रदेशामध्ये होणार आहे. असंख्यात प्रदेशी, असं नाही की खाली वेगळं वर वेगळं. मग आता सांगा लोकाकाशामध्ये कसं होतं? लोकाकाशामध्ये एक परिणमन का अनेक परिणमन? कसं म्हणायचं असं? तुम्ही म्हणता अधोलोकात वेगळं, अधोलोकातला आकाश, ऊर्ध्वलोकातला, मध्यलोकातला आकाश. आकाशाचं कार्य अवघाणत्व आहे, एवढंच सगळीकडे दिसणार. तर फक्त जागा नाही, कुठं का देणं, पण जागा देणं एवढंच फक्त. काय सांगितलं? आकाशद्रव्याचं कार्य कुठेही गेलं तरी सुद्धा अवगाहना देणं हेच आहे. मग त्याच्यामध्ये पण जे काही गुण आहेत त्यांचं परिणमन सर्वत्र एक समान आहे, भिन्न भिन्न परिणमन दिसणार नाही. म्हणून त्याच्यावरून सिद्धी केली की ते एक अखंड द्रव्य आहे. मग तसंच माझं द्रव्य सुद्धा अखंड आहे, ज्याच्यामध्ये असं नाही होणार की डोक्यात वेदना व्हायलेत म्हणून दुःख आहे, हृदयामध्ये सुख आहे, असं काय हातामध्ये पैसा आला की सुख असतं का दुःख असतं? आता म्हणजे मोबाईल आला तर सुख का दुःख? म्हणजे ते साधन नाही आहे सुखाचं, आणि त्याच्याने आपण सुख मानतोय तर ती भ्रांती आहे. म्हणून एक परिणमन होणार आहे तर त्या परिणमनाचं आपण विचार करत नाही आहे, निर्णय करत नाही आहे. म्हणजे कुठल्या तरी परवस्तूने आपण स्वतःला सुखी मानतोय हीच भूल आहे. म्हणून म्हटलं की ते द्रव्य मला काही काळात सुखी करते, काही काळात दुःखी करते, तर हे सुद्धा विभाव परिणमन आहे. आणि स्वभाव परिणमन होणार तर संपूर्ण द्रव्यामध्ये, आणि विभाव परिणमन
ते सुद्धा एक अखंड द्रव्यामध्ये म्हणलं ना, म्हणून एक समयामध्ये एकच परिणमन आहे एका अखंड द्रव्यामध्ये. मग ते स्वभावरूप असेल किंवा विभावरूप असेल. मग त्याचा निर्णय करून आपण स्वभावाचा आश्रय घेणं आवश्यक आहे. ध्यान सांगा. आता सांगा की काय आता असं जाना माझे परिणमन माझ्याच द्रव्यात होत आहे, अखंड रूपाने होत आहे. म्हणजेच द्रव्याची सीमा मर्यादा आपल्याच द्रव्य गुणपर्याया एवढीच आहे. अन्यामध्ये माझी परिणतीच नाही. अन्य द्रव्याची परिणती माझ्यात नाही. मी अन्याला परिणमू शकत नाही, अन्य द्रव्य मला परिणमू शकत नाही. म्हणून म्हटलं होता स्वयं जगत परिणाम, मैं जग का करता क्या काम. दूर हटो परकृत परिणाम, सहजानंदी रहू अभिराम. सहज राहा, आनंदी राहा. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. ओम. नमो हरिहंताणं